नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण BA द्वितीय वर्ष तृतीय सत्रातील हवामानशास्त्र या पेपरचा विचार करत आहोत। आणि मित्र हो, त्यामध्ये वायुभार पट्ट्यांचं आंदोलन किंवा वायुभार पट्ट्यांचं स्थलांतर कशा पद्धतीने होतं हे आपण बघत आहोत। अगोदरच्या तासामध्ये आपण 21 मार्च व 23 सप्टेंबर या दिवशी वायुभार पट्ट्यांची स्थिती या पृथ्वीवर कशी असते हे आपण या ठिकाणी बघितलं। आज आपण या ठिकाणी वायुभाराची 21 जून आणि 22 डिसेंबर या दोन दिवशी कशा पद्धतीने स्थिती असते ही या ठिकाणी बघणार आहोत। साधारणतः 21 जून या कालावधीमध्ये वायुभार पट्टे हे कशा पद्धतीने असतात हे बघत असताना 21 जूनला सूर्य हा कर्कवृत्तावर असतो। 21 जून या दिवशी सूर्य हा कर्कवृत्तावर असतो आणि त्यामुळे पृथ्वीवरील सर्व जे काही वायुभार पट्टे आहेत हे 5 अंशाने उत्तरेकडे सरकलेले असतात। 5 अंशाने उत्तरेकडे सरकतात। या भारपट्ट्याच्या आंदोलनाचा परिणाम प्रचलित अशा वाऱ्यांवर होतो आणि त्यामुळे दाबपट्ट्याचे उत्तरेस होणारे आंदोलन हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते। या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे दाबपट्टे उत्तरेकडे सरकतात असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस पाच अंशानं उत्तरेकडे सरकलेले आपल्याला दिसतात। आता या ठिकाणी आपण ह्या 21 जून या दिवशी जो काही दाब किंवा भारपट्टा आहे तो कशा पद्धतीने असेल हे या ठिकाणी आपण बघूया। या ठिकाणी आपण आता बघूया 21 जूनची स्थिती। 21 जूनची स्थिती वायुभार पट्ट्यांच्या संदर्भामध्ये 21 जूनची स्थिती। आता बघा की 21 जून या दिवशी हे जे काही कर्कवृत्त या ठिकाणी गेलेलं आहे 23.5 अंशाचं, हे 23.5 अंशाचं असणाऱ्या या कर्कवृत्तावर सूर्याची सूर्यकिरण या दिवशी लंबरूप स्वरूपामध्ये पडतात। कारण सूर्याचं भासमान भ्रमण होत असताना सूर्य हा 21 जून या दिवशी अगदी कर्कवृत्तावर आलेला आपल्याला दिसून येतो। मग होतंय काय की या दिवशी हे जे काही वायुभार पट्टे आहेत हे वायुभार पट्टे सर्वचे सर्व उत्तरेकडे सरकलेले आपल्याला दिसून येतात किंवा उत्तर भागामध्ये सरकलेले आपल्याला दिसतात। आता या ठिकाणी आपण बघूया की हा जो काही मधला कमी वायुभार पट्टा आहे हा 0 अंश ते 5 अंश उत्तर आणि 5 अंश दक्षिण गोलार्धामध्ये आहे, यांच्या दरम्यान आहे। आता होतंय काय की तो पूर्णतःच 5 अंशानं उत्तर गोलार्धाकडे सरकतो, म्हणजेच या ठिकाणी हा वायुभार पट्टा सरकलेला आपल्याला दिसतो। आणि या ठिकाणी मग साधारणतः आपल्याला 5 अंशानं तो उत्तर गोलार्धामध्ये गेलेला दिसतो। म्हणजे पूर्णच कमी वायुभार पट्टा हा आता उत्तर गोलार्धाच्या 0 अंश ते 10 अंश अक्षावृत्ताच्या दरम्यानच निर्माण झालेला आपल्याला दिसतो। त्यानंतर जर आपण बघितलं तर हा जो काही जास्त वायुभाराचा प्रदेश आहे हा जास्त वायुभाराचा प्रदेश जो 25 अंश ते 35 अंश अक्षावृत्ताच्या दरम्यान होता तो आता 30 अंश ते 40 अंश उत्तर गोलार्धामध्ये सरकलेला आहे। त्यानंतर 55 अंश ते 65 अंश अक्षावृत्ताच्या दरम्यान असणारा कमी दाबाचा पट्टा जो होता तो आता 60 अंश ते 70 अंश उत्तर गोलार्धामध्ये
या अक्षवृत्तावर आलेला आपल्याला दिसतो. आणि जो काही जास्त वायुभाराचा पट्टा होता, आता तो जास्त वायुभाराचा पट्टाच या ठिकाणी आपल्याला अस्तित्वात असलेला दिसत नाही. म्हणजे मित्रहो, अशा पद्धतीनं हे वायुभार पट्टे या ठिकाणी सरकलेले आपल्याला दिसतात. तसंच हा जो काही 25 अंश ते 35 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यानचा असणारा पट्टा आता 20 अंश ते 30 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान आलेला आपल्याला दिसतो. 20 अंश ते 30 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान हा 55 ते 65 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान असणारा हा पट्टा 50 ते 60 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान आलेला आपल्याला दिसतो. हा कमी वायुभाराचा पट्टा या ठिकाणी सरकलेला आपल्याला दिसतो. तो येतो 50 ते 60 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान. आणि या ठिकाणी जो जास्त वायुभाराचा प्रदेश आहे त्याचा विस्तार वाढलेला आपल्याला दिसतो. तो देखील अलीकडे सरकलेला आपल्याला अशा पद्धतीने या 21 जून या दिवशी आपल्याला प्रामुख्याने दिसून येतं. बघा, आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर या 21 जून या दिवशी वायुभार पट्ट्याचे उत्तरेकडे जे काही आंदोलन होतं, हे आंदोलन होत असल्यामुळे सर्व दाब पट्टे हे काय झालेले आहे, आता 5 अंशानं उत्तरेकडे सरकलेले आहे. सर्व दाब पट्टे हे आता 5 अंशानं उत्तरेकडे सरकलेले आपल्याला दिसून येतात. उत्तर भागामध्ये सरकलेले आहे असं हे सर्व दाबपट्टे आता आपल्याला दिसून आलेले आहे. आणि मग सरकल्यामुळे विषुववृत्तावरील 5 अंश उत्तर ते 5 अंश दक्षिण, विषुववृत्तावरील 5 अंश उत्तर ते 5 अंश दक्षिण हा जो काही मूळ कमी दाबाचा पट्टा असतो, हा मूळ कमी दाबाचा पट्टा आता 0 ते 10 अंश 5 अंश दक्षिण हा पूर्वीचा शांत पट्टा आग्नेय वाऱ्यामुळे वाहू लागतात. आणि या ठिकाणी तो जो काही आहे तो आता सरकतो आणि तो जातो 0 ते 10 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान. त्यानंतर जो 25 अंश ते 35 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान असणारा हा उत्तर गोलार्धातील जो काही पट्टा आहे, हा उत्तर गोलार्धातील असणारा पट्टा हा 25 ते 35 अंश जास्त तो जातो आता 30 ते 40 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान. आणि जो कमी दाबाचा पट्टा उपध्रुवीय प्रदेशामध्ये निर्माण झालेला आहे, तो जातो आता जो 55 ते 65 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान होता, तो 60 ते 70 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान गेलेला आपल्याला दिसून येतो. तसंच हाच वायुभार पट्ट्याचं जर आपण दक्षिण गोलार्धाच्या अनुषंगाने जर बघितलं तर काय होते की जो पूर्वी 25 ते 35 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान जास्त दाबाचा पट्टा होता, तो आता 20 अंश ते 30 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान आलेला आपल्याला दिसतो. आणि पूर्वी जो 5 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान असणारा या ठिकाणी जो काही कमी दाबाचा पट्टा होता, तो या ठिकाणाहून उत्तरेकडे गेलेला आहे. त्यानंतर 55 अंश ते 65 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान जो काही कमी दाबाचा पट्टा आहे, तो आता 50 अंश ते 60 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान आलेला आपल्याला दिसतो. तर या ठिकाणी जो काही जास्त वायुभाराचा प्रदेश ध्रुवीय प्रदेशामध्ये होता, आता त्याचा मात्र विस्तार झालेला आपल्याला दिसून येतो.
म्हणजे अशा पद्धतीनं मित्रहो या वायुभार पट्ट्याचं आंदोलन हे उत्तरेकडे झालेलं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर आपण जर दक्षिण गोलार्धाच्या संदर्भामध्ये जर बघितलं तर दक्षिण गोलार्धाच्या संदर्भामध्ये बघत असताना ज्यावेळेस 22 डिसेंबर ही जी काही तारीख आहे या 22 डिसेंबर या दरम्यान सूर्याचं मकर व्रतावर सूर्य हा मकर व्रतावर आलेला असतो. सूर्याची किरण मकर व्रतावर लंबरूप स्वरूपामध्ये पडतात आणि सूर्यकिरण जर लंबरूप स्वरूपामध्ये मकर व्रतावर पडली तर काय होतं हे आपण या ठिकाणी बघूया की ही तारीख आहे 22 डिसेंबर. या 22 डिसेंबर या दिवशी हा जो काही दोन्ही गोलार्धामध्ये 0° ते 5° अक्षवृत्ताच्या दरम्यान असणारा कमी वायुभाराचा पट्टा आता तो जातो दक्षिण गोलार्धामध्ये तो सरकतो आणि 0° ते 10° अक्षवृत्ताच्या दरम्यान तो दक्षिण गोलार्धात सरकतो. तसंच 25° ते 35° अक्षवृत्ताच्या दरम्यान असणारा जो काही कमी दाबाचा पट्टा आहे तो 25 ते 35° अक्षवृत्ताच्या दरम्यान असणारा पट्टा आता जातो 30° ते 40° अक्षवृत्ताच्या दरम्यान. पुन्हा 55° ते 65° अक्षवृत्ताच्या दरम्यानचा असणारा भाग आता जातो हा भाग आताच जातो या ठिकाणी 60° ते 70° अक्षवृत्ताच्या दरम्यान. कारण सर्व पट्टे आता 22 डिसेंबरला हे दक्षिणेकडे सरकलेले आहे. सर्व जे काही वायुभार पट्टे आहेत हे आता 22 डिसेंबरला दक्षिणेकडे सरकलेले आहेत आणि मग या ठिकाणी असणारा जो जास्त वायुभाराचा प्रदेश होता तो जास्त वायुभाराचा प्रदेश या ठिकाणी आपल्याला नाहीसा झालेला किंवा काहीसा कमी झालेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी जर आपण बघितलं तर अशा पद्धतीनं हा भाग आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर आता उत्तर गोलार्धाच्या अनुषंगाने जर बघितले की आता सगळेच पट्टे दक्षिणेकडे सरकलेले आहेत त्यामुळे उत्तर गोलार्धाच्या अनुषंगाने तयार झालेला जो काही 25° ते 35° अक्षवृत्ताच्या दरम्यानचा असणारा जास्त वायुभाराचा प्रदेश आता 22 डिसेंबर या दिवशी 20° ते 30° अक्षवृत्ताच्या दरम्यान येतो. त्यानंतर 55° ते 65° अक्षवृत्ताच्या दरम्यान असणारा जो काही प्रदेश आहे कमी वायुभाराचा तो कमी वायुभाराचा प्रदेश आता 50° ते 60° अक्षवृत्ताच्या दरम्यान आणि उत्तर गोलार्धामध्ये या ठिकाणी जास्त वायुभाराचा प्रदेश हा आपल्याला याच्यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते किंवा या ठिकाणी जास्त वायुभाराच्या प्रदेशाचे क्षेत्र विस्तार वाढलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे एकंदर जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की 21 मार्च व 23 सप्टेंबरला असणारी वायुभार पट्ट्याची स्थिती ही ज्यावेळेस उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा ऋतू सुरू होतो त्यावेळेस 21 जून या दिवशी साधारणतः सर्व जे काही भारपट्टे आहेत हे भारपट्टे उत्तरेकडे सरकलेले आपल्याला दिसून येतात किंवा उत्तरेकडे यांचं सरकतात आणि आंदोलन होतं. किंवा 22 डिसेंबर या दिवशी हे जे काही वायुभार पट्टे आहेत हे वायुभार पट्टे दक्षिणेकडे सरकलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे या वायुभार पट्ट्याचं आंदोलन हे दक्षिणेकडे गेलेलं आपल्याला दिसून येतात. म्हणजे अशा पद्धतीनं वायुभार पट्ट्यातील आंदोलनामध्ये वायुभार पट्ट्यामध्ये असणाऱ्या स्थानामध्ये स्थलांतरण होतं.
स्थानांतरण होतं आणि त्यामुळं प्रामुख्याने आपण पाहतो की या प्रदेशामध्ये जी काही परिस्थिती निर्माण होते ती एक वेगळीच परिस्थिती या कालावधीमध्ये निर्माण वायुभार पट्ट्याच्या अनुषंगाने निर्माण झालेली आपल्याला दिसून येते की जो शांत पट्टा आहे तो शांत पट्टा देखील साधारणतः या ठिकाणी जर आपण बघितलं की 0° ते 5° अक्षावृत्ताच्या दरम्यान डॉलड्रम नावाचा शांत पट्टा असतो. परंतु काय होतं की ज्यावेळेस उत्तरायण सुरू होतं 21 जूनला ज्यावेळेस आपण उत्तरायण झाला असं म्हणतो त्या दिवशी साधारणतः आपल्याला हा डॉलड्रमचा पट्टा निघून गेलेला आपल्याला दिसतो आणि त्या ठिकाणी वाऱ्याचं वहन सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे अशा पद्धतीची परिस्थिती ही यामुळं निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. तर मित्रहो, आजच्या तासामध्ये आपण हे 3 वायुभार पट्टे कशा पद्धतीने आंदोलन करतात हेच या ठिकाणी बघितलेलं आहे. धन्यवाद.